आज शनिवार म्हणून आज आमच्याकडे आहे ना सकाळी सकाळी इडली आणि सांबरचा बेत होता. तर इडलीचं पीठ आहे ना रात्रीच वाटून ठेवलं होतं आणि फर्मेंट करून ठेवलं होतं. सांबर बनवण्याची तयारी केली होती. कांदा टोमॅटो छान असा बारीक कट करून ठेवला होता. टोपामध्ये पहिल्यांदा मोहरीची फोडणी दिली. कांदा ठेचलेला लसूण कढीपत्ता छान असा परतवून घेतला. बारीक कापलेला टोमॅटो त्याच्यामध्ये छान असा परतवून घेतला एकजीव करून. थोडीशी हिंग टाकली, लाल तिखट, सांबर मसाला, त्याचबरोबर चिंचेचं पाणी, सर्व पुन्हा छान एकजीव करून घेतलं. डाळ अगोदरच कुकरला शिजवून घेतली होती. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि पाणी टाकून छान असं एकजीव करून घेतलं आणि ही डाळ मी त्या मसाल्यामध्ये ॲड केली आणि पुन्हा सर्व छान असं एकजीव करून ढवळून घेतलं. थोडंसं गरम पाणी टाकलं. जेवढं क्वांटिटी हवी ना त्या हिशोबाने गरम पाणीच तुम्ही ॲड करा आणि गरम पाणी ॲड केलं की सर्व छान एकजीव करून असं मिळून येतं सांबर. तर आहे ना छान अशी उकळी येऊ दिली. चवीनुसार थोडंसं गूळ आणि त्याचबरोबर मीठसुद्धा ॲड केलं. तर इथे आपलं गरमागरम सांबर तयार झालं होतं. इडल्या अगोदरच तयार करून घेतल्या होत्या. प्लेटमध्ये थोडीशी इडली, गरमागरम सांबर आणि बारीक शेव. तर इथे आपलं नाश्त्याची प्लेट तयार करून घेतली होती. या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि सांबर खूपच अप्रतिम झालं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.